रागदारी संगीतात बंदिशींना खूप महत्त्व असतं. बंदिशी रागांचं स्वरूप उलगडून दाखवतात. एकूणच बंदिशीमार्फत रागाची बढत होत असते. रागातील स्वरातून बंदिश सजवून स्वरांचं एक अनोखं विश्व तयार होतं. काही बंदिशी पारंपरिक आहेत, तर काही पुस्तकातून जतन करून ठेवलेल्या आहेत, तर काही नवोदित गायकांनी पण लिहिलेल्या आहेत. बंदिशींची उजळणी वारंवार व्हायला पाहिजे. रियाजात नसेल तर काही बंदिशी विस्मृतीत जातात. कधी फक्त स्थायी आठवते, तर कधी फक्त अंतर आठवतो. या बंदिशींचं जतन झालं पाहिजे. हा ठेवा पुढील पिढीकडे सुपूर्द केला पाहिजे. काही बंदिशी, काही गीत प्रकार कालबाह्य पण झाले आहेत बरं का, केवळ पुस्तकातच राहिले. जसे की जातीगायन, प्रबंध. गतकाळात शिकलेल्या बंदिशी पुन्हा ऐकल्या तर किती आनंद होतो नाही का? त्यासाठीच बंदिश आवर्तन मी प्रस्तुत करणार आहे. प्रत्येक भागात वेगवेगळ्या रागांच्या बंदिशी असतील. या बंदिशी जतन करून ठेवण्याचा उद्देश एकच. संगीत शिकत असताना काहीजण आर्थिक परिस्थितीमुळे शिकू शकत नाहीत, ते ऐकून शिकू शकतील, किंवा बंदिशी त्यांच्या संग्रहित राहतील, किंवा फिल्मी गाणे जसे पाठ करून म्हणता येतात तशा त्या ऐकून ऐकून पाठ करता येतील. शास्त्रीय संगीताची आवड वाढेल आणि ही साधना श्रीचरणी अर्पण. भेटूया पुढील भागात. बंदिश आवर्तन.